नमस्कार, मी सुनील मधुरे. आपण पाहतात STV 125 न्यूज चॅनल. आज आपल्यासोबत एक खास पाहुणे डॉक्टर एस. एम. मुजीब साहेब, जे खूप वर्षापासून एक डॉक्टरी व्यवसायात ते इथं आहेत आणि एक नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची इथं ओळख आहे. नावाजलेले डॉक्टर, तालुक्यातले एक प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया आणि आपलं व्ह्यू साहेबांचं आपल्यापर्यंत पोहोचूया. सर्वप्रथम आपलं स्वागत आहे सर आमच्या चॅनलमध्ये. नमस्कार सर, सर्वप्रथम आपण डॉक्टरी व्यवसायात आलात आणि आपण कधीही पासआउट झालात आणि आपण दवाखाना देगलूर तालुक्यात कधी सुरू केलात? माझं 1994 या वर्षी DHMS हे शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर 1996ला देगलूरमध्ये दवाखान्याला सुरुवात केली. आज जवळपास 27 वर्ष झाले या वैद्यकीय व्यवसायामध्ये. व्यवसायामध्ये एवढ्या वर्षापासून मला देगलूरच्या तालुका आणि शहरातल्या पूर्ण लोकांची सेवा करण्याची मला संधी मिळाली. डॉक्टर साहेब, दुसरा प्रश्न असा की एक DHMS असून आपण एक प्रत्येक पेशंट आपण हाताळता. मी पाहतो जसं की चाइल्ड पासून ते आपण मोठ्यापर्यंत पाहता, तर हे कसं शक्य होतं? बेसिकली शिक्षण, वैद्यकीय शिक्षण जे आहे हे झाल्यानंतर ज्या काळामध्ये मी माझी सेवा सुरू केली, वैद्यकीय सेवा, तो काळ असा होता की प्रत्येक ठिकाणी म्हणजे आजपासून 27 वर्षाखाली वैद्यकीय सेवा आपल्या शहरापर्यंत, आपल्या तालुक्यापर्यंत एवढ्या झपाट्याने वाढलेली नव्हती. सुरुवातीच्या काळामध्ये असं होतं की जे काही फॅमिली फिजिशियन म्हणा किंवा जनरल फिजिशियन म्हणा, त्यांना बेसिक सगळ्या गोष्टी यायला पाहिजेत. प्रत्येक पेशंट जो माझ्याकडे येणार आहे त्या पेशंटचं प्राथमिक निदान करणं, त्याला मार्गदर्शन करणं, त्याचा व्यवस्थित सल्ला देणं आणि जे आपण उपचार करू शकतो ते चांगल्या प्रकारे उपचार करणं, तसंच पुढील उपचारासाठी त्याला योग्य ठिकाणी पाठवणं, हे त्यावेळेसचं कर्तव्य होतं. त्यामुळं जसं माझं शिक्षण 1994ला पूर्ण झालं, त्यानंतर मी 2 वर्ष पूर्ण एक सर्जरी विभागामध्ये माझं सगळ्यात जास्त काम झालं, 6 ते 7 महिने. त्यानंतर बालरोग तज्ज्ञ विभाग, सर्जरीचं माझं जे ट्रेनिंग आणि माझं जे पूर्ण वैद्यकीय क्षेत्रातलं जे प्रथम पाऊल म्हणा किंवा माझं प्रशिक्षण म्हणा, हे जे झालं आहे डॉक्टर आदरणीय रवींद्र चिद्रावार साहेब, देगलूर शहरातले आहेत. आज लोक त्यांना देव माणूस म्हणतात, कारण त्यांची जी वृत्ती होती, सेवा वृत्ती होती, त्या काळामध्ये त्यांनी असे काम केलेले आहेत तिथं की जे नावाजलेले हॉस्पिटल आणि नांदेडच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या पेशंटचा उपचार होत नव्हते तसे उपचार स्थळांकडे व्हायचे डॉक्टर रवींद्र चिद्रावार साहेबांकडे. त्यामुळे तिथं मला काम करायची संधी भेटली, पोटाच्या आजाराचे आणि सर्जरी, प्लस त्यांच्याकडे वेगवेगळे 3-4 डिपार्टमेंट होते. ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि जे लोक त्यांच्या संपर्कात होते, जसं मेडिसिन क्षेत्र डॉक्टर श्री अर्धापूरकर साहेब, बालरोग तज्ज्ञ विभाग डॉक्टर चोंडे साहेब, जे नांदेडमधले प्रथम नवजात शिशु विभाग चालू करणारे, नांदेडला एक नवीन क्रांती देणारे वैद्यकीय क्षेत्रातील ते आमचे गुरु डॉक्टर चोंडे सर, डॉक्टर रवींद्र चिद्रावार सर, डॉक्टर शिरीष अर्धापूरकर साहेब आणि यानंतर जे आमच्या संपर्कातले रुग्णात येणारे होते, या सगळ्या लोकांकडून बरंच काही शिकायला मिळत. त्यामुळं मग मी ह्या ठिकाणी येऊन जे काम केलं, हे सगळं काम करायला मला सोपं गेलं, कारण सगळ्या क्षेत्रातले अनुभव भेटले होते. त्यामध्ये स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शीला कदम आणि मूत्ररोग आणि लघवीच्या आजाराचे जे त्यावेळेसचे विशेष तज्ज्ञ डॉक्टर सुनील कदम साहेब, नांदेडमध्ये त्यावेळेस ते फक्त एकच मूत्ररोग आणि लघवीच्या आजाराचे विशेष तज्ज्ञ होते. यानंतर डॉक्टर हंसराज वैद्य साहेब, जे की आमच्या संस्थेचे अध्यक्ष आणि बालरोग तज्ज्ञ, आणि तसेच ते त्यांचे एक जनरल एक सोशल वर्क सुद्धा आहे त्यांचं. या सगळ्या लोकांसोबत काम केल्यामुळं मला इथे येऊन काम करायला सोपं गेलं. पुढचा प्रश्न असा की आपण खूप सारे कॅम्प पेशंटसाठी राबवतो, ते फ्री असतात, जसं की हार्टचा असेल किंवा वेगवेगळे असतील, तर आपण जे खूपसे अरेंज करता, तर हे कसं शक्य होतं आणि आपण किती कॅम्प कुठल्या आजाराच्या विषयी आपण अरेंज करता? मागच्या 12 वर्षापासून सतत जे मोफत शस्त्रक्रिया शिबिर हे होते डॉक्टर रवींद्र चिद्रावार साहेब, जसं मी तुम्हाला सांगितलं की या सरांकडून त्यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ
एक त्यांनी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करतात दरवर्षी, ज्यामध्ये जवळपास 150 ते 200 रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया होते. जसे अपेंडिक्स, हर्निया, हायड्रोसिल, मूळव्याध, भगंदर, गाठ, लघवीचे गाठ, स्टोन, मुतखडा, प्रोस्टेट आणि दुर्बीणद्वारे स्त्रियांची शस्त्रक्रिया आणि दुर्बीणद्वारे अपेंडिक्सचे ऑपरेशन, ही अशा शस्त्रक्रिया आहेत की आपल्या देगलूरमध्ये कधीच होणार नाहीत. आणि त्यावेळेस एक टीम असते. टीम जवळपास 20 ते 22 डॉक्टर असतात आणि जवळपास 20 ते 22 असिस्टंट असतात आणि स्टाफ. तर एवढ्या सगळ्या लोकांचं नियोजन, लोकांचे रजिस्ट्रेशन देगलूर शहरातले 5-6 मोठमोठ्या डॉक्टरांकडून रजिस्ट्रेशन असते. आणि मॅनेजमेंटचं जे पार्ट आहे, जे की मी डॉक्टर रवींद्र चित्रराव साहेबांकडे काम केल्यामुळं, तिथला जे अनुभव घेतल्यामुळं सरांनी पूर्ण मॅनेजमेंटचं काम माझ्याकडे सोपवलेलं आहे. त्यामुळे मागच्या 12 वर्षापासून हे सगळं नियोजन जे आहे शस्त्रक्रिया शिबिराचं, ते करण्याची मला संधी मिळाली. यातून गोरगरीब लोकांचा फायदा होतोय. एक जर आपण शस्त्रक्रियेचा जर विचार केला तर जवळपास 20,000, 25,000, 30,000 याची किंमत असते एका रुग्णाच्या शस्त्रक्रियेची. असे 150 ते 200 शस्त्रक्रिया दरवर्षी होतात. तर आपण याचा अंदाज लावू शकता की ह्याचा म्हणजे लोकांना ह्याचा किती फायदा होतो. आणि मी त्याला आपलं एक नशीब समजतो की मला अशा शिबिरामध्ये की मॅनेजमेंट आणि जे पूर्ण काम आहे, म्हणजे पेशंट निवडणे, पेशंट ऍडमिट करणे, पेशंटचे उपचार चालू करणे आणि ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटची पुढची काळजी घेऊन पेशंटचे टाके काढून पेशंट घरी जाईपर्यंतची पूर्ण जबाबदारी मी आणि माझे सहकारी पूर्ण हे उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे दरवर्षी शस्त्रक्रिया शिबिर होते. आणि हे उपजिल्हा रुग्णालय देगलूर आणि कैलासवासी नारायणराव चित्रराव स्मृती व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर होते. त्याचं दरवर्षी मला जे काम करण्याची जी संधी मिळाली, त्यामुळे मला ह्या शिबिरातून सेवा करण्याचा एक माझा चांगला योग मिळाला. समजा एक हे शिबिर झालं. यानंतर ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी काझी सय्यद हामिद अली तन्वीर, जे की आमच्या समाजाचे हे फार मोठे नेते होते. सामाजिक कार्य, धार्मिक कार्य असं त्यांचं एक बॅलन्स होतं समजा. आणि त्यांच्या नावावर आपण एक मोफत हृदयरोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर येतात त्यामध्ये. तर ते हृदयरोगाचा आपण कॅम्प घेतो. तर या शिबिरामध्ये लोकांना हृदयाच्या आजारापासून जनजागरण करणं, म्हणजे हृदयाचे आजार होऊ नये याची कशी काळजी घ्यावं. आणि त्यानंतर जर चुकून कोणाला जर झाले तर या शिबिरामध्ये आपण एक सोनोसाईट नावाची कंपनी आहे, तिथून आपल्याला दरवर्षी 5 ते 6 सोनोग्राफीच्या मशीन भेटतात, की जे पोर्टेबल मशीन्स असतात. हे काम सोपं नाही. मला वाटते की मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात फार क्वचित असे देगलूर एक मला वाटते प्रथम असं शहर आहे, ग्रामीण भाग म्हणता येईल त्याला, की जिथं कंपनी आपल्याला ह्या मशीन्स पुरवते. आणि हे काम फार बिकट आहे, कारण त्यासाठी सोनोग्राफी मशीन आली, PCPNDT कायदा आला. कायदा फार कडक असल्यामुळे ह्याचं पूर्ण नियोजनबद्ध आपल्याला काम करावं लागतं. तर आपण हे काम कशासाठी करतो की लोकांना एक तर जनजागरण व्हावं, लोकांना आजाराविषयी माहिती व्हावी. ज्यांना कोणाला जर छोटे फार आजार असतील हृदयाविषयी तर ते उपचार करण्यासाठी आपल्याला मदत व्हावी. त्यात आपण त्या पेशंटचं ECG फ्री करतो, रक्ताच्या तपासण्या फ्री करतो. नांदेड, औरंगाबाद, हैदराबाद आणि मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून आतापर्यंत आपल्याकडं 30-35च्या वर हृदयरोग विशेष त्यांचे डॉक्टर आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचे डॉक्टर व्यंकटेश काब्दे साहेब, जे की ह्याचा कणा आहेत आमचे बॅकबोन. आणि ही जी संकल्पना होती डॉक्टर आवेश अब्बासी, नांदेडचे कार्डिओलॉजिस्ट आहेत. यानंतर येणारे आमचे डॉक्टर अजित काब्दे, डॉक्टर विजय मिसाळे साहेब. त्याच्यानंतर देगलूरचे सुपुत्र आहेत आमचे डॉक्टर हैदराबाद स्थित असणारे आमचे कार्डिओलॉजिस्ट आणि CVTS आहेत, जे की हृदयरोगाचे सर्जन आहेत. यानंतर नांदेडचे जवळपास नांदेड शहरातले पूर्ण हृदयरोग तज्ञ आपल्याकडे आलेले आहेत. लहान मुलासाठी डॉक्टर दीपक एकलारे साहेब आहेत, डॉक्टर परमिंदर सिंग आहेत, डॉक्टर पवितवार साहेब आहेत. त्याच्यानंतर डॉक्टर कार्लेकर साहेब आहेत. आणि औरंगाबादहून आलेले डॉक्टर अफजल खान साहेब आहेत. मुंबईहून आले होते डॉक्टर रेड्डी सरांचे चिरंजीव, ते सुद्धा कार्डिओलॉजिस्ट आहेत. आणि आपले डॉक्टर अभिजित दाशेटवार साहेब, हे की हृदयरोग शस्त्रक्रिया विशेष तज्ञ आहेत त्यांनी. तर ह्या लोकांच्या मार्गदर्शनामुळं आणि हे लोक आपल्यासाठी विशेष वेळ देतात
आणि हे शिबिर सुद्धा संयुक्त विद्यमानाने होते. कैलास आपलं ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी हामेद अली तन्वीर साहेब व उपजिल्हा रुग्णालय देगलूर यांच्या संयुक्त विद्यमानाने उपजिल्हा रुग्णालय देगलूरच्या परिसरात आपण हे शिबिर घेतो. त्याचे नियोजन पूर्ण आणि त्याचे पेशंटची नाव नोंदणी हे पूर्ण काम हे करायला मला त्यावेळेस संधी भेटते. मी नियोजनबद्ध काम करून नेमकं त्याच रुग्णांची नाव नोंदणी करतो ज्या रुग्णांना आजार आहे, जेणेकरून तिथं गोंधळ होऊ नये विनाकारण. म्हणजे ज्या पेशंटला गरज आहे त्या पेशंटची सेवा चांगल्यातल्या चांगली देता यावं आणि जे कारण नसताना गर्दी होऊन जे काम खराब होते आरोग्य शिबिरामध्ये तेवढी आम्ही दक्षता घेतो. तर या शिबिरामध्ये पूर्ण रुग्णांचे मोफत टुडिको केल्या जाते. मोफत टुडिको ही आज छोटी गोष्ट नाही. एक टुडिको करायचं असेल तर आपल्याला 2,500 ते 3,000 रुपये लागतात. तर आपण त्या कॅम्पमध्ये 200, 250 असे आपण टुडिको करतो. आणि त्याच्यामध्ये बोन डेन्सिटी मशीन एक असते, हाडाची ठिसूळता आणि तिथे तपासायची, ती करतो. आणि सर्व विशेष तज्ञ डॉक्टर हे आपल्याला वेळ देतात. आणि देगलूरचे पूर्ण डॉक्टर यापैकी डॉक्टर भोमे सर आले, डॉक्टर कदरकर साहेब आले आणि डॉक्टर इंगोले साहेब, मुख्य 2 डॉक्टर आमचे अशोक कौरवार आहेत आणि नांदेडचे डॉक्टर तजम्मुल पटेल साहेब, असे हृदयरोग तज्ञ, हृदयरोग विशेष तज्ञ या सर्व लोकांच्या सेवेच्या माध्यमातून आपण मागच्या 5 ते 7 वर्षापासून हा कॅम्प घेतो. यामध्ये जवळपास 50 रुग्णांची शस्त्रक्रिया आपण महात्मा ज्योतिबा फुले ही आता झाली, अगोदर ही राजीव गांधी जीवनदायी योजना होती. यामार्फत आपण जे लहान बाळ आहेत आणि मोठे माणसं आहेत त्यांचे शस्त्रक्रिया इथं आपण टुडिको करून रुग्णांचं निदान केलं आणि त्यांचं उपचार आपण मुंबई, पुणे, नांदेड अशा ठिकाणी केले. जे पेशंट तेलंगणाचे आहेत त्या पेशंटची सर्जरी आपण हैदराबादला केली. हैदराबादची एक मुलगी होती 5 वर्षाची, तिच्या हृदयाला छिद्र होतं, तर तिचे वडील स्वतःचं घर विकून तिचं ऑपरेशन करायची अशी त्यांची तयारी होती. तर त्यावेळेस मग आम्ही त्यांना मदत केली. डॉक्टर प्रशांत पाटील हे हैदराबादचे लहान मुलांचे विशेष हृदयरोग तज्ञ आहेत. मग सरांना विनंती करून आम्ही त्या पेशंटचं विनामूल्य मोफत ऑपरेशन करून दिले. आणि यानंतर जे रक्तदान शिबिर आहेत दरवर्षी आपण घेतो देगलूरच्या मेन रोडला. यामध्ये हामेद अली तन्वीर साहेब आहेत आणि यांचे मौलाना अनिसुर रहमान साहेब आहेत. आणि जे कोरोनामध्ये जे मागच्या वेळेस ज्यांचे निधन झालं, आमचे निसारभाई झाले, कैसर देसाई झाले, अशा ह्या लोकांना स्मृती म्हणून आपण मागच्या वेळेस एक हे केला होता आपण रक्तदान शिबिर. यामध्ये जवळपास आपण 500च्या जवळपास लोकांनी रक्तदान केलं होतं. मागच्या वर्षी 350च्या जवळपास रक्तदान केलं होतं. त्या शिबिरामध्ये सुद्धा म्हणजे मला पूर्ण लोकांची सेवा आणि त्याचं नियोजन करण्याची संधी मिळाली. या व्यतिरिक्त वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आरोग्य शिबिर असतात. या सगळ्या आरोग्य शिबिरामध्ये माझा काम करण्याचा महत्वाचा उद्देश गोर गरीब रुग्णांना शासनाच्या योजना माहीत राहाव्या, ज्यांना माहीत नाही त्यांना योजना माहीत करून द्याव्या. आणि जिथं जे लोक स्वतःच्या इच्छेनं जसे चित्राव साहेब काम करतात अशा लोकांकडून गोरगरीब जनतेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. जसं मी एक मुस्लिम समाजातून आलो आहे, तर आमच्यामध्ये असं आहे की जर समजा रुग्ण आहे, त्या रुग्णांची जर सामान्य माणसानं जाऊन विचारपूस केली तर त्याला पुण्य मिळते, ही अशी धारणा आहे आणि हे धर्म आमचा शिकवतो. तर मी स्वतःला नशीबवान समजतो की ज्या रुग्णांना आपण फक्त विचारपूस करून आपल्याला पुण्य मिळते, तर त्या रुग्णाचं पूर्ण उपचार करणं आणि त्याच्या उपचारासाठी जरी समजा आपण काही केलं नाही तर त्याच्या उपचारासाठी आणि त्याचा त्रास पूर्ण करण्यासाठी आपण एक साधन बनतो. तर ही फार मोठी माझ्यासाठी एक आनंदाची बाब आहे. आणि हे जे सर्जरीच्या माध्यमातून जर समजा एखाद्या रुग्णाला अपेंडिक्सचा आजार झाला, त्याचं ऑपरेशन केलं, पैसे वाचले हा भाग वेगळा, पण एक आजार हा त्याचा जन्मभर हा आजार त्याला परत होणार नाही. म्हणजे एक आजार आपण त्याला पूर्णपणे बरा करण्यासाठी आपण त्याच्यासाठी साधन बनलो आणि त्याच्यासाठी आपलं कार्य लागलं, हे आपलं भाग्य समजतो मी. पुढचा प्रश्न असा की आपण खूप साऱ्या रुग्णांना फीस सुद्धा घेत नाही, काही त्यांचं आपण मेडिकलचं पण कमी करतो, तर हे आपल्याला कसं शक्य होतं? आता जन्मलेलं गाव आपलं हेच आहे. लहानपणापासून मी एक साधारण कुटुंबातून आलो. माझे वडील क्लर्क होते पंचायत समितीला, शेख अब्दुल खादर साहेब. आणि आज त्यांचं जे नेचर होतं ते दुसऱ्यांसाठी करायचे,
जसं समजा आमच्या फॅमिलीचे मॅटर, आमच्या फॅमिलीमध्ये आमचे मोठे काका नव्हते, तर पूर्ण फॅमिलीचं जे आहे, पूर्ण त्यांचं सगळं त्यांचं राहणं खाणं ह्या सगळ्या गोष्टी हे वडिलांनी केल्या. म्हणजे स्वतःच्या भावाच्या फॅमिलीसाठी एका माणसाच्या पगारीमधून 2 फॅमिली ज्या होत्या, तर ते चांगल्या प्रकारे कसं त्याला करता आलं हे त्यांचं उदाहरण आहे. आणि त्यांनी केलेली जी पुण्याई आहे, आणि आम्ही त्यावेळेस बघितलेलं आहे की गरीब लोकांना, आम्ही जे गरजू रुग्ण आहेत त्यांना काय अडचण होते, मग त्यांना काय प्रॉब्लेम असतात हे आपण फार जवळून बघितलेलं आहे. आणि इतक्या वर्षापासून इथं राहिल्यामुळं आपल्याला कळते की कोणता रुग्ण पैसे देऊ शकतो, कोणता रुग्ण देऊ शकत नाही. तर जरी माझ्याकडे कोणता रुग्ण आला, समजा माझ्या खाजगी रुग्णालयात सुद्धा जरी आला, तर मी त्याला सरळ विचारतो की जर त्याची ऐपत नसेल तर मी उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे त्या पेशंटला पाठवतो, त्याचा पूर्ण पाठपुरावा करतो. जसं आता मी 14 वर्षापासून तिथं वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्यामुळं रुग्णांची सेवेसाठी, त्याच्या उपचारासाठी मदत करण्यासाठी मला माझा जे जॉब आणि जे नोकरी आहे ह्याचा फार मोठा मला सपोर्ट आहे. समजा एखाद्या माणसाला गरज आहे, आता तिथं मी काम करतो, माझे जे कलिग आहेत, मी नम्रपणे विनंती करून माझे जे काही रुग्ण आहेत, जे गरीब आहेत, गरजू आहेत, त्यांचं पूर्ण त्यांचे उपचार असू द्या, त्यांच्या तपासण्या असू द्या, जसे आपल्याकडे सिटी स्कॅन मशीन आहे, आपल्याकडे सर्व तपासण्या होतात, आपल्याकडे ऑपरेशन होतात, शस्त्रक्रिया होतात, फॅमिली प्लॅनिंगचे होतात, जे जे काही तिथं करता येते ते मी चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि एखादा मला माहित आहे की बाबा हा अमुक अमुक माणूस पैसे देऊ शकत नाही, तर त्या पेशंटला मी सरळ सोडून देतो की बाबा मला माहित आहे हा 100% पैसे देऊ शकत नाही. कोणी जर सांगितलं की नाही माझी ऐपत नाही, तशा पेशंटला मी करतो. त्याचं कारण की माझ्या वडिलांनी त्यांच्या भावाच्या फॅमिलीसाठी एवढं केलेलं आहे, तर आपल्याकडूनही आपण समाजासाठी काही देणं लागतो. पेशंटचा धर्म काही असू द्या, डॉक्टरचं काम एकच आहे की पेशंटचा एक तर त्रास कमी करायचा. आपण जे करू शकतो 100% ते चांगल्या प्रकारे करायचं. जे आपण करू शकत नाही मग त्याला चांगल्या ठिकाणी पाठवायचं, जेणेकरून त्याचा उपचार चांगला व्हावा, त्याचे पैसे वाचावे. असे अनेकदा असं होते की लोकांना उपचार करण्यासाठी स्वतःचे घर विकावं लागतात, दागिने विकावं लागतात, बाकी आर्थिक अडचणीतून जावं लागते. मग त्यांना काही शासकीय योजना किंवा बाकी काही गोष्टी कुठे काय मोफत होते. आज आता हे 25 वर्षापासून काम करत असल्यामुळे मला म्हणजे असे अनेक अनुभव आलेले आहेत. समजा की कोणत्या ठिकाणी हृदयाचे आज योजनेमध्ये सगळ्या वस्तू होतात, पण 15 वर्षाखाली हे नव्हतं काहीच. कुठं तपासणी फ्री होते, कुठं टुडिको फ्री होते, कुठं आपले अँजिओग्राफी आहे, अँजिओप्लास्टी आहे, हृदयाच्या आजाराचे ऑपरेशन आहेत. आज मी सुरुवातीला असताना ज्या पेशंटचं ऑपरेशन केलेलं आहे 25 वर्षाखाली, ती पेशंट आज खूप चांगली आहे. त्या पेशंटची मुलगी MBBS डॉक्टर आहे. तर हा मला अभिमान आहे की मला म्हणजे त्यावेळेस सुद्धा त्या अशा ठिकाणी की जिथं हे मोफत आणि कमी खर्चामध्ये लोकांचे उपचार करता यावं, हे मला मागच्या 15 वर्षात जे जाणवलं. आज तर शासनाची योजना आहे, आज सगळ्या गोष्टी फार सुलभ झालेल्या आहेत, ज्या की 15 वर्षापूर्वी एवढ्या सोप्या नव्हत्या. आणि पुढचा प्रश्न असा की कोरोना काळात मी आपल्याला पाहिलं आहे की खूप सारे पेशंट आपल्याकडं ते रिकवर झालेत, ते वाचलेत आपल्याकडं. तर हे आपण कसं साध्य केलं की कोरोनाचा परिस्थिती असताना काही मला वाटतं त्यावेळेस जास्त काय ट्रीटमेंट करायचं हे पण माहीत नव्हतं. तर त्या टाईममध्ये आपण खूप साऱ्या पेशंटला जीवदान दिलं तिथं. तर हे कसं शक्य झालं आणि आपण त्यासाठी काय केलं? सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही जसं सांगितलं, कोरोना आजार असा होता की सामान्य जनतेला तर माहीत नव्हताच, पण आम्ही डॉक्टर असून एवढ्या वर्षापासून सेवा देत असून सुद्धा ह्याबद्दल आम्हाला परिपूर्ण माहिती नव्हती. आणि परिपूर्ण माहिती नसल्यामुळे सर्वप्रथम भीती होती एक मनामध्ये. आणि प्रत्येक माणूस कसं करतो की स्वतःला वाचवून दुसऱ्याची मदत करतो. नॉलेज पूर्ण नव्हतं, पण इथं शासकीय रुग्णालयामध्ये मी कार्यरत असल्यामुळं ह्याची आम्हाला अत्याभूतपूर्ण जी माहिती आहे ती सर्व माहिती कोरोना आजाराविषयी आम्हाला वारंवार मिळत असायची. त्याच्या विशेष आमच्या ट्रेनिंग होत्या. आणि त्यावेळेस माझी ड्युटी होती कोरोना सेंटरमध्ये. फर्स्ट जे आपलं हे होतं कोरोनाचं, तर प्रथम ह्याच्यामध्ये फर्स्ट जी लाट आली कोरोनाची, तर त्यावेळेस सुरुवातीला आम्हाला थोडी अडचण गेली 1-2 आठवडे. पण 1-2 आठवड्यामध्ये आम्हाला बरेच अनुभव आले. समजा CC सेंटर आमचं होतं इकडं ITI मध्ये, त्यानंतर इकडे जैनब हॉस्पिटलला होतं. मग त्यावेळेस मग आम्ही स्वतःची काळजी घेत स्वतःही सुखरूप राहायचं. आणि पेशंटला कसं, म्हणजे पेशंट त्यावेळेस घाबरलेले असायचे,
माहिती कोणालाच नव्हती. लोक म्हणजे कोणी हात लावायला तयार नव्हते. मग कारण असं होतं की कोणालाच याचे पूर्ण माहिती आजाराविषयी नव्हती. गव्हर्नमेंटमध्ये असल्यामुळे ह्याचं पूर्ण नॉलेज भेटलं, पण त्याला 2 आठवडे लागले. सुरुवातीच्या काळात आम्हालाही काही काम करता आलं नाही, पण 2 आठवड्यानंतर मग आम्ही पेशंटला सेवा द्यायला सुरुवात केली. आणि ज्यावेळेस सेकंड लाट आली त्यावेळेस कोरोना सेंटर जे होतं त्या कोरोना सेंटरचा चार्ज माझ्याकडे होता. कोरोना सेंटरमध्ये 150-200 जे पेशंट असायचे तर त्या पूर्ण पेशंटचा चार्ज माझ्याकडे असल्यामुळं ह्याचं पूर्ण नियोजन माझ्याकडे होतं. म्हणजे आणि पहिल्या लाटेत जे आम्ही काम केलं त्याचा अनुभव होता. त्यामुळे दुसऱ्या लाटेमध्ये जे पेशंट आले त्यापैकी 90% पेशंट जे आमच्याकडे सुरुवातीला पोहोचले, 90% पेशंटचे प्राण वाचवण्यामध्ये आम्हाला यश आलं. आणि एक तर शिदोरी अनुभवाची पहिल्या वेळेसची, दुसरं हिंमत आली होती. त्यावेळेस ते सगळे जे काही सुरुवातीला आम्हाला जे काही कळलं नव्हतं ते परिपूर्ण कळाल्यामुळं लोकांची उत्तम सेवा करता आली. आणि देगलूरमध्ये त्यावेळेस एक PSPO प्लांट जे आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त देगलूरच असं गाव होतं की जिथं आपला हे प्लांट होता. हे ऑक्सिजन प्लांटमुळे देगलूर जिल्हा रुग्णालयामध्ये मी 3 दिवस इकडे असायचो जैनब हॉस्पिटलला, 2 दिवस इकडे जायचो. त्यामुळे तिथं एका वेळेस आपल्याकडे 50 रुग्ण जे होते ते ऑक्सिजनवर राहायची एवढी सुविधा होती. तर असे अनेक लोक होते जे नांदेडहून आणि दुसरीकडून बेड नाही मिळाल्यामुळे इथं देगलूरला यायचे. मग जे कोणी गरजू आहेत त्यांना आपण मदत करायची. आता इथं आपण जे रुग्णांचे जे उपचार केले, समजा बेसिक पेशंटला, एकतर पेशंट घाबरलेला त्याला हिंमत द्यायची, त्याला आजाराविषयी पूर्ण माहिती सांगायची, घरच्या लोकांना काळजी घ्यायला लावायचं. आयसोलेशन परफेक्ट, जे 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 शासनाचे प्रोटोकॉल होते ते पूर्ण पाळायचे. आणि त्यात लोकांचे जे आपण उपचार करत गेलो ते उपचार करायला आपल्याला सोपं गेलं. आणि मला वाटते 90% पेक्षा जास्त लोक आज चांगले झाले. शेवटचा प्रश्न असा की जे विद्यार्थी MBBS ची मेडिकलची तयारी करत असतील तर त्यांना आपण कुठला सल्ला द्याल, काय सल्ला द्याल आपण त्यांना? जसं की डॉक्टरी जसं आपण करताय तर त्या पद्धतीने आपण त्यांना कुठला सल्ला द्याल? कुठला म्हणजे पॅथीविषयी म्हणता का कशी शास्त्राविषयी प्रॅक्टिस करावी म्हणता? आणि कसं पेशंट हाताळावं. जसं आपण खूप साऱ्या पेशंटला फ्री पण देत आहे, तर ह्या पद्धतीने आपण काय त्यांना सल्ला द्याल, मार्गदर्शन काय करायला? नवीन जे काही येणारे विद्यार्थी किंवा भविष्यातले येणारे जे डॉक्टर आहेत, तर मी एकच सांगू इच्छितो की आपण वैद्यकीय व्यवसाय हा तर नाव आहे, व्यवसाय आहे, पण आपण हा व्यवसाय म्हणून ह्याच्याकडे बघू नये. याला आपण एक सेवा म्हणून बघावी. तर याला जर आपण वैद्यकीय व्यवसाय न बघता वैद्यकीय सेवा म्हणून जर आपण निवडली तर दोन्ही गोष्टी होतील. प्रत्येक माणसाला आपलं स्वतःचं घर, स्वतःच्या गरजू जे काही गरजा आहेत, आपल्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी त्याला काही ना काही साधन लागते, काही ना काही व्यवसाय लागते. तर स्वतःच्या गरजा पूर्ण करून आपण लोकांची सेवा उत्तम प्रकारे देऊ शकतो. तर वैद्यकीय व्यवसाय हा आपण व्यवसाय न करता वैद्यकीय सेवा म्हणून जर केला, समजा मागच्या 25 वर्षापासून जर समजा मी काम केलं, तर काम करण्यामध्ये पैसा कमावण्यापेक्षा जास्त आम्ही काय म्हणतो की त्याला लोकांचे आशीर्वाद, लोगों की दुआ, तर हे फार मोठं आपल्यासाठी साधन आहे, जे इथे कामाला येईल आणि पुढेही कामाला येईल. तर आपण वैद्यकीय सेवा म्हणून जर ह्याच्याकडे जर बघितलं समजा, तर आपला स्वार्थही होतो. स्वार्थ म्हणजे प्रत्येक माणसाचा स्वार्थ आहे. स्वतःच्या जगण्यासाठी, आपल्या ज्या गरजा पूर्ण करण्यासाठी देवानं तेवढं तुम्हाला 100% देणार आहे. आणि तेवढीच मदत आपण लोकांची बिलकुल करू शकतो. जसं मी 25 वर्षापासून काम करायला, तर मी अभिमानाने सांगू शकतो, पैसा आपल्या हातात आल्यानंतर आपण कोणाला देण्यासाठी माणसाच्या डोक्यात विचार येते की मी एवढे पैसे द्यायलो. पण जर समजा तुम्ही हे शिकलं की सुरुवातीपासूनच एक 10%, 20% गरजू लोकांना पैसे घ्यायचेच नाही, त्याचे आपल्याकडे येऊन पैसा द्यायला थोडंसं अवघड वाटते माणसाला. पण जर आपण न घेता जर सोडायला शिकलो, गरजू रुग्णांना बिलकुल आपण दिलं, त्याचं स्वतःला समाधान आहे, पुण्य आहे. आणि वैद्यकीय सेवा ही आज फार चांगली सेवा आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जे आहे, जे रिस्पेक्ट जे मिळते समाजाकडून, एक शिक्षक वर्ग आहे, यानंतर दुसरं जे क्षेत्र आहे हे आहे वैद्यकीय सेवा. तर वैद्यकीय सेवा बिलकुल निवडा. पॅथी कोणती असू द्या, MBBS करू द्या, BMS करू द्या, BHMS करू द्या, युनानी असू द्या, कोणतंही शास्त्र आहे, प्रामाणिकपणे काम केलं, 3 गोष्टी आपल्याला लागतात. आपण काम करताना काम 100% प्रामाणिक केलं पाहिजे. प्रामाणिक काम करणाऱ्या माणसाला कधीच भविष्यात अडचण येत नाही. स्वार्थही साधावा,
परमार्थही साधावा. दोन्ही गोष्टी, आणि यातून दोन्ही होते. आपलं स्वतःचं काम, स्वतःच्या गरजा पूर्ण होतात, समाजाची सेवा करण्याची संधी मिळते. आणि मला वाटतं ह्यापेक्षा मोठं कार्य जगात नाही. जर समजा आज तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या जर फॅकल्टी जर घेतली, पॅकेज आहे तुम्हाला 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, वैद्यकीय क्षेत्रात तुम्हाला पॅकेज भेटणार नाही, पण तुम्हाला सेवेचं समाधान भेटेल आणि लोकांची सेवा करून आपण स्वतःचे काम करून घ्यायला, दोन्ही गोष्टी व्हायला. तर वैद्यकीय व्यवसाय आपण न करता वैद्यकीय सेवा म्हणून जर आपण जर ह्याकडे जर पाहिलं तर भविष्यात ही फार चांगली गोष्ट आहे. तर हे होते डॉक्टर मुजीब साहेब. यांनी खूप उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे विद्यार्थ्यांना. आणि आपण त्यांचं पाहिलं की कोरोनाचा काळ, खूप सारे पेशंटला ते फ्री सेवा देतात आणि एक मोठं नावाजलेलं व्यक्तिमत्व आपल्या तालुक्याचं आहे. डॉक्टर साहेबांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल डॉक्टर साहेबांचे खूप खूप आभार. जात एक सांगतो, झाडे जरूर लावा, पाणी जरूर वाचवा, टॅक्स जरूर भरा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. चॅनलचा सर्वप्रथम आभारी आहे की आपण मला या ठिकाणी बोलायची आणि माझ्या मनातल्या ज्या काही प्रतिक्रिया जे आहेत ते जाणून घ्यायचा आपण प्रयत्न केला, माझ्यासाठी वेळ दिला. आणि आपल्या चॅनलवरून मला लोकांशी संवाद आणि माझे जे अनुभव आहेत हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण जे प्रयत्न केला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद.